नीतिसूत्र 19. प्रत्येक नीतिसूत्र हे काहीतरी शिकवणार आहे आपल्याला. तर आपलं आत्ता 19व चाललंय. तर त्यातले जे मेन वचन आहेत ते आपण बघणार आहोत. इथं पहिल्या वचनात सांगितलं, ज्याची वाणी कुटील असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्री बरा. वाणी कुटील म्हणजे वाईट, एकदम सगळा अपशब्द बोलतो आणि सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी करतो. त्याच्यापेक्षा नीतीने वागणारा दरिद्री बरा, म्हणजे गरीब माणूस चांगला त्याच्यापेक्षा. पण तो गरीब जरी असला तर तो काय आहे, नीतिमान आहे, असं इथं सांगितले. पुढे सांगितले, आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला देवाने आत्मा दिलाय. सगळ्यात पहिलं आपल्याला देवाने जेव्हा मातीपासून घडवलं तेव्हा फक्त आपल्याला काय झालं, फक्त आपल्याला देह दिला. आणि जो काही पवित्र आत्म्याचं दान आहे ते येशू वरती गेल्यावर ज्यावेळेस माडीवरच्या खोलीत फुंकर मारली तेव्हा पवित्र आत्म्याचं दान आपल्याला मिळाले. मग हा आत्मा जो आहे आपल्याला दिलेला तो ज्ञानहीन असणे बरं नाही. नुसतं आत्मा आहे आणि आपण बायबल वाचत नाही, आपण त्याचं ज्ञान शोधायला उत्सुक नाही. आपण मागच्या वेळेस बघितलं मत्ते 5 मध्ये की जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले, जे म्हणजे प्रत्येक वचनाचे भुकेले व तहानेले नाही आपण, तर तो आत्मा ज्ञानहीन आहे आपला. म्हणजे आपल्याला दिलाय पवित्र आत्मा, पण आपण त्याला ज्ञान द्यायला पाहिजे वचनाचं, तर मग त्याची उन्नती होती. मग इथं सांगितलंय आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही. पुढं काय सांगितलं 4थ्या वचनात, संपत्ती मित्र जोडिते, गरीबाला मित्र सोडितात. आता हे तर आपल्याला जगात सगळीकडे दिसतं. ज्याच्याकडे संपत्ती त्याच्या मागं बघा किती 100 लोक मागं पुढं, आमदाराच्या मागं भरपूर मोठ्या ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्या मागं किती लोक फिरत असतात आणि त्याच्या पुढं करत असतात, नाही का. ती म्हण पण आहे, असतील शिते तर जमतील भूते नसतातच, पण भूते म्हणजे माणसं त्याचा अर्थ. तर म्हणजे जिथं श्रीमंती आहे तिथं खूप लोक त्याची हाजी करतात आणि जिथं गरिबी आहे ते गरीबाला काय करतात, लोक सोडतात. इथं काय सांगितले, गरीबाला मित्र सोडितात. म्हणजे गरीब माणूस दिसला तर त्याचा मित्र जरी असेल जिवलग, तो लांबूनच बघतो, अरे हा आला माझा मित्र, तो गरीब आहे आणि तो आता मला काहीतरी उसने मागणार, म्हणून तो काय करतो, लांबून मार्ग बदलून जातो का हा भेटायला नको. म्हणजे गरीबाला एक पण मित्र धरून राहत नाही. तर गरीबाला सगळे मित्र काय करतात, सोडून देतात. जोपर्यंत मित्र कसे असतात, जोपर्यंत आपण त्यांना खायला प्यायला देऊ, त्यांच्याशी चांगलं वागू, फोनवर त्यांची आज्ञा काय म्हणतात ते म्हणतील, आमच्या बरोबर चल, वेळ दे, इकडे जाऊ तिकडे जाऊ, त्यांच्या बरोबर आपण सहभागिता ठेवली तर ते आपल्या बरोबर राहतात. पण जेव्हा आपण गरीब होतो त्यावेळेस ते सगळे मित्र कितीही चांगले असू दे, एखादा एक अपवाद असतो, पण बरेचसे 90% 95% जे मित्र आहेत ते गरिबांना काय करतात, सोडून देतात. म्हणून इथं ते नीतिसूत्रात सत्यवचन देवाने लिहिलेलं आहे. पुढं काय, दारिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करतात मग त्याचे मित्र. 7वं वचन वाचते की दारिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करतात मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात. यात नवल ते काय, म्हणजे नुसतंच मित्रच सोडून जात नाही तर त्याचे भाऊ बंध नातेवाईक पण गरीबाला काय करतात, सोडून देतात, त्याचा द्वेष करतात, असं इथं सांगितलेलं आहे. मग नंतर काय आहे पुढच्या वचनात, 8व्या वचनात, की जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जीवावर प्रेम करतो. म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश जर आपल्याला कळाला तर आपण ज्ञान संपादन केल्याशिवाय राहू शकणार नाही. आपल्या जीवनाचा उद्देश काय, की देवाने आपल्याला इथं ह्या पृथ्वीवर का बनवलं. मागच्या रविवारच्या संदेशामध्ये सचिन पास्टरांनी इतकं सुंदर देवाच्या प्रीतीचं उदाहरण उलगडून सांगितलं की ती प्रीती जर आपल्याला कळली, देवाने काय काय आपल्यासाठी फेस केलंय, किती चांगलं देव आपल्यासाठी सगळं करतोय, हे जर आपल्याला कळलं तर आपण कधीच त्याच्या वचनापासून दूर जाणार नाही, त्याच्या सेवेपासून दूर जाणार नाही. मग आपल्याला जर त्याचं ज्ञान आपण संपादन करतो तर काय, तो आपण आपल्या जीवावर प्रेम करतो. आपल्या जीवावर आपलं प्रेम असेल, आपल्याला असं वाटतं की माझा जीव संपन्न व्हावा, तर आपण काय केलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि त्या ज्ञानामुळं आपल्याला असं देवाने केलंय की आपण देवदूतापेक्षाही श्रेष्ठ आहे
देवानी देवदूतापेक्षा, देवदूत हे आपले परिचारक आत्मेत वचन आहे इब्री लोकास पत्रामध्ये पहिल्या अध्यायात, की देवदूत जे आहेत ते आपल्या सेवेसाठी ठेवलेले आहेत. नर्स कशा असतात, परिचारिका, तसे आपल्याला आपण पडू नये, अपघातापासून आपलं ट्रकनी उडू नये किंवा कुठल्या पण अनेक ह्याच्यात आपण मरणार असतो, पण ते देवदूत काय करतात, आपल्या सेवेसाठी प्रत्येक माणसाला एक देवदूत काय केलेला आहे, परमेश्वराने दिलेला आहे. ते आपले परिचारक काय आहेत, आत्मेत. मग देवाला देवदूत नकोय, देवाने देवदूतांसाठी प्राण नाही दिला, देवाने माणसासाठी प्राण दिला. देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ स्थान आपल्याला दिलं. आपण एक दिवस त्या देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ असं आपल्याला म्हटलंय. आपल्याला म्हणजे खूप मोठ्या लेवलला आपल्याला देवाने ठेवले. जर ते मागच्या रविवारचा संदेश जर कुणाला बघता आला तर तो बघा, देवाच्या प्रीतीचा. आणि इतकं सुंदर असं देवाचं ते प्रेम उलगडून सांगितले, त्याच्यातून आपल्याला कळ. मग ते देवाचं प्रेम जर आपल्याला कळलं तर आपोआप आपण त्याच्या मार्गाने जातो, त्याचं ज्ञान संपादन करतो, त्याचं वचन वाचतं आणि आपोआप आपण आपल्या जीवावर प्रेम करतो. जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जीवावर प्रेम करतो. पुढचं आहे मूर्ख मुलगा, 13व्या वचनात. मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे. म्हणजे जर एखादा मुलगा मूर्ख असेल तर तो मूर्खतेच्या गोष्टी करतो. म्हणजे मग ते तिथं प्रत्येक वेळेस त्या मूर्खतेच्या गोष्टीमुळे जर त्यांनी वाईट मार्गाला लागला असेल तर त्या बापाचं काय होतं, सारखा अपमान होतो. 4 लोक येऊन सांगतात त्याला की तुमच्या मुलाने असं केलं, तुमच्या मुलाने तसं केलं. आणि ते काय होतं, त्या बापाला काय आहे, अरिष्ट संकट येतो. मूर्ख मुलगा, तुमचा मुलगा दारू पिऊन तिकडं पडला, तुमच्या मुलं त्या भांडणात गेला जेलमध्ये, असं तसं असं जर असेल तर इथं काय सांगितलंय की तो आपल्या बापाला मोठं काय आहे, अरिष्ट आहे. अजून काय सांगितलंय, बायकोच्या कटकटी सतत गळणाऱ्या टिपक्यांप्रमाणे आहे. जर सतत कटकट कंटिन्यू केली तर ते सतत गळणाऱ्या टिपक्यांप्रमाणे आहे. पुढं 14व्या वचनात सांगितलंय, घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दाय भाग होय. म्हणजे घर आणि धन हे वडिलांपासून, वडिलोपार्जित संपत्ती आपल्याला मिळते की नाही. आजोबांपासून मुलाला, मुलापासून त्याच्या नातवाला, मग असं एक एक पिढी काय होती, पुढं ते आपल्याला मिळतं. घर, वडिलोपार्जित घर आणि धन, जे काही प्रॉपर्टी असेल ते सगळं धन प्रॉपर्टी कुणाला मिळती, आपाप मुलाला मिळती. पण इथं काय सांगितलंय, सुज्ञ पत्नी ही परमेश्वरापासून प्राप्त होते. जर आपल्याला सुज्ञ पत्नी पाहिजे असेल, चांगली पत्नी पाहिजे असेल तर ती कुणापासून प्राप्त होती, परमेश्वराकडून. आणि परमेश्वराने सांगितलं प्रत्येक गोष्ट मागा, तुम्हाला कशी पाहिजे ती मागा देवाकडं. तुम्हाला नर्स पाहिजे का, तुम्हाला इंजिनियर पाहिजे का, तुम्हाला डॉक्टर पाहिजे, तुम्हाला नवरा कसा पाहिजे, शिक्षक पाहिजे का, डॉक्टर पाहिजे का, इंजिनियर पाहिजे, हे काय करा, तुम्ही मागा. देवाला स्पेसिफिक शब्दात सांगा की मला अशा अशा प्रकारची बायको पाहिजे किंवा मला अशा अशा प्रकारचा नवरा पाहिजे. असं तरुण मुलांनी देवासमोर ती मागणी काय करायची, ठेवायची. आणि त्यात अजून एक त्यांनी सांगितले की देवाने तर वचन सांगितलं, जोपर्यंत तुम्ही मागत नाही, मागा म्हणजे मिळेल असं त्यांनी वचन सांगितलं. आणि जेव्हा आपण ते मागतो तेव्हाच तो देव देतो. देवाला माहित असतात, पण जोपर्यंत आपण त्याच्या चरणाजवळ जाऊन मागत नाही तोपर्यंत तो आपल्याला देत नाही. मग त्यांनी अजून एक उदाहरण अंकुर नरूला नेहमी सांगतात कुठल्याही वचनांमध्ये, संदेशात, की जर उत्तम पत्नी पाहिजे असेल तर त्या माणसाचं मुलाचं कॅरेक्टर चांगलं पाहिजे. ज्याचं कॅरेक्टर ठीक नाही त्याला उत्तम पत्नी मिळू शकणार नाही. कितीही त्यांनी काही करा, कितीही शोधा, कधीच उत्तम पत्नी त्याला मिळणार नाही. का तर कॅरेक्टरवर, जर तो व्यभिचारात नसेल, तो अफेअरमध्ये नसेल, तो कुठल्याही लफड्यांमध्ये नसेल तर त्याला उत्तम पत्नी मिळेल. सुज्ञ पत्नी जी त्याच्या जीवनाला आनंद प्राप्त करून देणारी आहे. म्हणून इथं सांगितलं की सुज्ञ पत्नी ही परमेश्वरापासूनच प्राप्त होते. म्हणून आपलं चरित्र, कॅरेक्टर आपण काय ठेवायचं, चांगलं ठेवायचं. आणि अजून काय सांगितलंय की अशा मुलीशी विवाह करावा. मोहात अनेक जण बघा, सैतानाने बऱ्याच जणांना भरमून टाकलंय की नाही का, विधर्मी काय माणसं नाहीयेत का, विधर्म्यांसंगती पण लग्न केलं तर काय होतं, तर ते एकदम चुकीचं. आयुष्यभर पस्तावा
आणि त्रास ह्या गोष्टी स्वतःच्या हाताने ओढून घेण्यापेक्षा आधीच ख्रिस्ती मुली संगती लग्न केलं किंवा ख्रिस्ती मुलासंगती लग्न केलं तर ते परत कधी बॅकस्लाइड होत नाहीत. सूरज प्रेमाने पण नेहमी सांगतात की 4-5 मुली आल्या होत्या की आम्ही एक आत्मा आणतोय आणि तो मला चर्चला जाऊ देणार, असं करणार तसं करणार, आणि केलं लग्न. ह्यांनी नको म्हटलेले असताना पण सल्ला द्यायला आलेले. तर त्यावेळेस मग त्या मुली जे चर्च सोडून गेल्या त्या आजपर्यंत त्या परत पुन्हा आल्या नाही. तात्पुरते सगळे म्हणतात प्रेमात असल्यावर मी तुला चर्चला जाऊ देईल, मी तुला असं करल तसं करल, पण नंतर मात्र कुणीही सोडत नाही. त्या गोष्टीवरून साधं फक्त चर्च अटेंड करण्यावरून हजारो भांडणं होतात आणि मग तिथं डिवोर्स होतो. म्हणून तिथं देवाच्या उपस्थितीला मानच नसतो आणि तिथं ते लग्नच ते देवाच्या आशीर्वादाने झालेलं नसतं. कारण बऱ्याच संदेशात त्यांनी सांगितले की लग्न ही पहिली एक अशी गोष्ट आहे की ती काय आहे, वाचा आहे. वाचा म्हणजे एक काय म्हणतात, ती जी गोष्ट परमेश्वराने ती होणारच, जी वाचा आहे ती चर्चमध्ये तुम्ही एकमेकांबरोबर देतात की सुखात दुःखात श्रीमंतीत दारिद्र्यात, ती वाचा ती हजारो लोकांसमोर आपण ती वचन, वाचा त्याला एक स्पेसिफिक अर्थ आहे प्रॉमिस. तर ती वाचा जोपर्यंत आपण सगळ्यांसमोर हे करतो त्या वाचेनंतर देव काय करतो, आपल्याला आशीर्वादित करतो. नंतर पुढचं काय आहे, आळस घोर निद्रेत लोटतो, रिकामा फिरणारा उपाशी मरतो. तर आळस असला तर तो काय होतो, काय घोर निद्रेत म्हणजे काय, दरिद्रीच होणार. आळशी माणूस काय होणार, दरिद्री होणार. आणि रिकामा फिरणारा पण काय होणार, उपाशी मरणार. म्हणजे जो काम करू शकत नाही, काम करत नाही, तो उपाशी मरणार. पुढे सांगितलंय, जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची परमेश्वर फेड करील. म्हणजे आता बघा, दरिद्र्यावर दया करतो, मागच्या रविवारी ते गरिबांबद्दलचे सगळे वचन आपण घेतलेले. मग अजून एक मत्तेमध्ये वचन आहे ते की जेव्हा तुम्ही मेजवानी करताल म्हणजे पार्टी करताल तेव्हा आपल्याच बरोबरचे जे श्रीमंत लोक आहेत त्यांना बोलून पार्टी करू नका, मेजवानी देऊ नका. तर समाजातले जे अंध, गरीब, लंगडे, लुळे, जे तुम्हाला परतफेड करू शकणार नाही अशा लोकांना तुम्ही मेजवानी द्या, म्हणजे देवाला ते आवडतं. मग असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण त्या लोकांना लक्ष दिलं पाहिजे. त्यांना कधीतरी आपला असाही वाढदिवस साजरा करायचा आपण की त्या लोकांकडे जाऊन आपण आपलं जेवण हे ते द्यायचं. आपले नातेवाईकांना तर आपण नेहमी बोलवतो, म्हणजे मोठा करायचा असतो तेव्हा आपण इतर वेळेस करतो परमेश्वराची प्रार्थना, ते चांगलंच आहे. पण कधीतरी असंही करायचं की सगळे नातेवाईक मिळून त्या गरिबांना एक पॅकेट देत फिरायचं संपूर्ण पुणेभर, असं काहीतरी आपण करू अरेंज. कारण जो गरिबांना दया करतो तो परमेश्वराला उसने देतो. पुढं आहे, आपण परमेश्वराला उसने देणारे नाहीये पण तरी परमेश्वर काय सांगतो, तो परमेश्वराला उसने देतो. म्हणजे किती मोठं वचन आहे. पुढे इथं सांगितलंय की काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर. म्हणजे इथं काय सांगितलंय, आपल्या पुत्राला शासन कर असं सांगितलंय, म्हणजे आपल्या पुत्राला वळण लाव असं सांगितलंय. मग आता मुलं तर काय करतात, लहानपणापासून आई वडिलांनी त्याचं काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, वळण लावलं पाहिजे, चरित्र त्याचं घडवलं पाहिजे. जर लहानपणापासून मुलं असं ऐकत राहिले की हा कुणाबरोबर लग्न केलं तर चालतं, सगळे माणसं सारखेच आहे, धर्माचं काय एवढं त्यात, मग तो मुलगा विधर्म्यांशीच लग्न करेल. पण आपण त्याला योग्य गोष्टी सांगितल्या की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, आपल्याला चालत नाही. जर आपण विधर्मी लग्न केलं तर ते सगळे तिचे शाप आपल्यावर येतात आणि त्या मुलाचे शाप आपल्यावर येतात. म्हणून आपण असं आपल्यामध्ये हे चालणार नाही. परत एखाद्या वेळेस असं असेल की मुलगा चर्चला येत नसेल, तो सांगत असेल नाही मला अभ्यास करायचा आहे, मला ट्युशनला जायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मग तिथं वडिलांची भूमिका सगळ्यात महत्वाची, आईची, वडिलांची. त्यांनी त्या आईनी आणि वडिलांनी त्या मुलाला चर्चला जायला भागच पडलं पाहिजे. ते अभ्यास राहू दे बाजूला, जर परमेश्वर मिळाला सगळं मिळतं आपोआप. ते अभ्यास, काम, नोकरी, धंदे हे सगळं एक परमेश्वर आला की सगळे आशीर्वाद जोडत राहतो तो, आपल्याला मागायची पण गरज नाही.
तर त्यामुळं पहिलं चर्चच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज चालणार नाही. मग त्यांना चर्चचं महत्व सांगितलं पाहिजे. आणि काही आई किंवा काय करतात, आपल्या मुलांच्या अपराधांवर झाकण घालतात. म्हणजे काय, मुलं चुका करत असतील, समजा व्यभिचारात असतील समजा, तर किंवा मुली आपल्या चुकीच्या वागत असतील, तर त्या काय करतात, घरामध्ये क्लेश नको, म्हणजे घरात भांडणं नको, घरात वादविवाद नको, म्हणून ते काय करतात, ते शांत बसतात, त्या मुलांच्या चुका उघडकीस आणत नाही. आणि मग तिथं अंकुर नरूला म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही वादविवाद वाचवता, घरात तर शांती मिळवता तेवढ्या दिवसापुरती, पण तुम्हाला एवढं कळत नाही की तुम्ही भांडणं टाळता, पण तुम्ही त्यांच्या जीवाचा काय करताय, नाश करताय. त्यांना आयुष्यभरासाठी तुमच्या घरात क्लेश होणार आहेत त्या मुलांमुळं. म्हणजे जर तुम्ही ते चुकीचे वागत असतील तर त्यांना तुम्ही सुधरवलं नाही त्याच वेळेस, तर कधीच क्लेश तुमच्या जीवनातून जाणार नाही. धगधगत्या नरकाच्या आग्नीत तुम्ही त्यांना लोटताय. म्हणून आत्ताच मुलांसाठी काय करायचे, स्ट्रिक्ट नियम करायचे. झालं तर राग आला, भांडणं झाले तर झाले, पण चर्चला येण्याबाबतीत किंवा कुठल्याही देवाच्या बाबतीत आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही.